नमस्कार. शेतकरी राजा आणि हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी ऋषी आहेर आपले सर्वांचे स्वागत करीत आहे. आपल्याला माहितीच आहे की राज्यात अनेक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस होत आहे, परंतु या 48 तासात राज्याच्या अनेक भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण अंदाज घेणार आहे. सध्या बघायला गेलं तर मॅपमध्ये आपण पाहू शकता नांदेड, त्याचबरोबर नांदेडचा आजूबाजूचा संपूर्ण परिसर, खास करून बीड, लातूर, सोलापूर, धाराशिव, त्याचबरोबर इकडे मराठवाड्याचा तो दक्षिणेकडील भाग आणि अहिल्यानगरचा देखील काही भाग, या भागांमध्ये येत्या 48 तासात अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. नांदेडच्या काही ठिकाणी तर ढगफुटी सदृश पाऊस काल देखील झाला आहे, परंतु आज देखील या राज्याच्या अनेक भागांमध्ये आपल्याला जोरदार तर काही ठिकाणी अति जोरदार पाऊस झालेला दिसणार आहे. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा. तुम्हाला या अंदाजाविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर सध्या बघायला गेलं तर पाहू शकता आपण विशाखापट्टणमच्या दरम्यान जी चक्रवात स्थिती तयार झाली होती तिचा मुख्यतः प्रभाव आपल्याला नांदेडच्या भागामध्ये दिसतोय. म्हणजे नांदेडच्या अनेक भागांमध्ये आपल्याला 29 तारखेला आज देखील काही ठिकाणी हलका तर मध्यम तर काही ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस झालेला दिसणार आहे. अनेक ठिकाणी पूर परिस्थिती पुन्हा निर्माण होणार आहे. खास करून बघायला गेलं तर आपण इकडे पाहू शकता परभणीला देखील आज रेड अलर्ट असणार आहे. इकडे अहमदपूर, त्याचबरोबर इकडे खंडार, त्याचबरोबर इकडे भोकर, त्याचबरोबर पाथरी ह्या माझगाव या भागांमध्ये आपल्याला आज नांदेडच्या अतिशय जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस झालेला दिसणार आहे. त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातील देखील काही भागांमध्ये, खास करून बघायला गेलं तर आपण अकोला आणि जळगाव या दोन पट्ट्यांमध्ये देखील आज काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे, याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची. त्याचबरोबर इकडे छत्रपती संभाजीनगर, त्याचबरोबर इकडे वाशिम, त्याचबरोबर जळगाव, धुळे, त्याचबरोबर इकडं नंदुरबार, आता ह्यो जो पट्टा आहे ना, ह्या पट्ट्याला मित्रांनो दुपारनंतर वातावरणात बदल होईल आणि अनेक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडासहित पाऊस पडणार आहे. आता खास करून रेड अलर्ट असणारे भाग कोणते आहे? मालेगाव, अमरावती, वाशिम, छत्रपती संभाजीनगरचा काही भाग, त्याचबरोबर इकडे शेवगावचा काही भाग, ह्यो जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये आपल्याला जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला दिसणार आहे. त्याचबरोबर इकडं अहिल्यानगरच्या भागामध्ये श्रीरामपूर, इकडे गंगापूर, त्याचबरोबर राहुरी, त्याचबरोबर अहिल्यानगर, इकडे आळकुटी, त्याचबरोबर जुन्नर, पारनेर या भागांमध्ये देखील आपल्याला दुपारनंतर अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला दिसणार आहे. म्हणजे येते 48 तास हे राज्यात अनेक ठिकाणी जोरदार ते काही ठिकाणी अतिजोरदार स्वरूपाचा पावसाचे असणार आहे, याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची. आता याचा मुख्यतः प्रभाव आपल्याला संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला छत्रपती संभाजीनगरच्या काही भागांमध्ये, म्हणजे खास करून बघायला गेलं तर पैठणमध्ये आपल्याला संध्याकाळच्या सत्रात अतिवृष्टीसारखा पाऊस झालेला दिसत आहे. म्हणजे 29 तारखेला संध्याकाळीपर्यंत हा पाऊस हा भाग बदलत पडणार आहे. जळगाव, छत्रपती संभाजीनगर, त्याचबरोबर 30 तारखेला या वातावरणात थोडे अधिक वाढ होईल आणि 30 तारखेला आपण पाहू शकता जळगाव, त्याचबरोबर अकोला, विदर्भाचा थोडा काही भाग आणि त्याचबरोबर मराठवाड्याचा उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील भाग, अहिल्यानगरचा काही भाग, या भागाला देखील 30 तारखेला दुपारनंतर जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे, याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा.